सुरवसे मुरुड नगर कृती समिती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गजानन साबळे आणि उपाध्यक्ष शब्बीरभाई सय्यद। आज मीडियासमोर येण्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्या निवडणुकीच्या अनुषंगाने बरेच राजकीय मंडळी येऊन नगरपालिकेच्या विषयी बोलत आहेत। पण ते बोलत असताना नगरपालिकेची पात्रता काय, नगरपंचायत म्हणजे काय आणि नगरपालिका म्हणजे काय यातला फरकच बऱ्याच राजकीय मंडळीला कळत नाही। आज पाहिला असता आपण मुरुड नगरपालिकेच्या संदर्भामध्ये एक राजकीय मंडळीने स्पष्ट सांगितलं की आम्ही नगरपंचायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। पण मला त्यांना सांगायचं आहे की ॲक्च्युली आपलं गाव जे आहे नगरपंचायतसाठी पात्र नाही आहे, नगरपालिकेसाठी पात्र आहे। त्यांनी म्हणले की आम्ही नगरपंचायत करू। नगरपंचायतची पात्रता आहे 10,000 लोकसंख्या लागते आणि अकृषिक रोजगाराची टक्केवारी 25% लागते आणि नगर परिषदेची पात्रता आहे 25,000च्या पुढं लोकसंख्या पाहिजे आणि अकृषिक रोजगाराची टक्केवारी 35% पाहिजे। या नगरपंचायत आणि नगरपालिका यातला फरकच बऱ्याच राजकीय मंडळीला माहीत नाही। त्यामुळे ते सरळ म्हणतायत की आम्ही नगरपंचायत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या अगोदर त्यांचीच सत्ता महाराष्ट्रामध्ये होती। त्यावेळेस 2019 साली मुरुड नगर परिषदेची प्राथमिक अधिसूचना निघाली होती। त्या अधिसूचनेला अनुसरून अकृषिक रोजगाराची टक्केवारी मुरुडची कमी दाखवल्यामुळे नगर परिषदेची प्राथमिक अधिसूचना रद्द करण्यात आली होती। आणि दुसरी गोष्ट की गावच्या प्रस्थापित नेतृत्वाने या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आक्षेप घेतले होते। आक्षेप घेतल्यानंतर अधिसूचना रद्द झालेली होती। त्या दृष्टिकोनातून आम्ही शासन प्रशासनालाही निवेदन दिले होते। अकृषिक रोजगाराची टक्केवारी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कमी दाखवली होती, त्यामुळे नगरपालिका रद्द झाली होती। त्या दृष्टिकोनातून आम्ही शासन प्रशासन यांना निवेदन दिले, मग त्यांनी कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेवटी आम्ही औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। त्या याचिकेला अनुसरून खंडपीठाने महाराष्ट्र शासनाला नोटीस काढली आणि त्या नोटिसीला अनुसरून मुरुड नगरपालिका का रद्द करण्यात आली त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी याने शपथपत्र दाखल केले। त्या शपथपत्र दाखल केलेत। पुढे ती याचिका 2022 साली प्रलंबितच आहे आणि या याचिकेला अनुसरून काउंटर याचिका की विरोधात याचिका आपल्या गावच्या विकास मंडळी जो की विकास करतात कंटिन्यूमध्ये त्यांनी ती याचिका दाखल केली आहे। त्यांचं नाव आहे लक्ष्मीकांत तवले यांनी ती याचिका काउंटर याचिका दाखल केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून परवा कालच एक सभा झाली। त्या सभेमध्ये सुद्धा आपले गावचे प्रमुख राजकीय मंडळी दिलीप दादांनी सांगितलं की आम्ही नगर परिषदेसाठी की मी जयदीप सुरोशी यांनी नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मुरुड ग्रामपंचायतकडून ठराव मागितला होता, पण तो ठराव त्यांना काही देण्यात आलेला नाही। पण ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळेस आम्ही मुरुड ग्रामपंचायतला मागणी केली की आम्हाला ठराव द्या म्हणून, ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा आयोजित केली आणि त्या विशेष ग्रामसभेमध्ये आम्हाला मुरुड नगर परिषदेचा ठराव देण्यात आलेला आहे आणि तो ठराव आमच्याकडे आहे। या ग्रामपंचायतने ठराव घेतला नाही असं नाही आहे, तो ठराव घेतला आहे। त्यांना ती माहिती असेल नसेल, पण त्यांनी ते कालच्या सभेमध्ये स्पष्ट सांगितलं की मुरुड ग्रामपंचायत नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून ठराव देत नाही आहे म्हणून, पण ॲक्च्युली ठराव दिला गेलेला आहे आम्हाला। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जर ह्यांना तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की 184 दिवसामध्ये आम्ही मुरुड नगरपालिका करू। त्यांचं स्वागत आहे। ॲक्च्युली जर 184 दिवसामध्ये जर नगरपालिका झाली तर मुरुडसाठी चांगलीच आहे, पण 2000 सत्कार करू त्यांचा। पण ॲक्च्युली 2019 साली जर यांनी आक्षेप घेतले नसते तर मुरुड नगरपालिका 2019 साली झाली असते आणि जे काय मुरुडच्या जी काही समस्या आहेत, रस्ता नाली, आज गाव वाढत चाललेलं आहे, गावाच्या विकासाची भूक वाढलेली आहे, ती विकासाची भूक पूर्ण करण्यासाठी मुरुड ग्रामपंचायतला निधी कमी पडतो। तर तो 2019ला जर नगरपालिका झाली तर हे सगळे प्रश्न सुटले असते, पण त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर नगरपालिका रद्द झाली। पुन्हा आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात सुद्धा त्यांनी याचिका दाखल केली काउंटर याचिका आणि तो विषय आता प्रलंबित आहे, कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे। तर त्या दृष्टिकोनातून नगरपालिकेची पात्रता, नगरपालिका कशी होते
ही सगळी माहिती जी आहे हे जनतेला माहिती नाही आणि राजकीय मंडळीला सुद्धा माहिती नाही. फक्त आश्वासन देत जात आहेत की आम्ही 1 वर्षात नगरपालिका करू किंवा 184 दिवसामध्ये नगरपालिका करू. जर हे आता निवडणुकीच्या निमित्तानेच मुरुड नगरपालिकेच्या संदर्भामध्ये हे का बोलतायत? याच्या अगोदर यांना नगरपालिका नको होती का? सत्तेत असताना नगरपालिका नको आणि सत्ता नसताना नगरपालिका पाहिजे हे सूत्र म्हणजे खूप वेगळं आहे की दिशाभूल करण्याचं सूत्र दिसून येतं आहे. नगरपालिका जर करायची असेल तर स्पष्ट मी सांगितलं होतं की कायदेशीर दृष्टिकोनातून बी नगरपालिका होते. दुसरी गोष्ट की ॲक्च्युली आपले मुरुडचे शहराध्यक्ष वैभव सापसोड भारतीय जनता पार्टीचे, त्यांना मी मुरुड नगर परिषदेच्या संदर्भातली पूर्ण फाईल दिलेली आहे. त्यांना तो विषय मी समजून सांगितलेला आहे की मुख्यमंत्र्याकडे जर ती फाईल जर दिली आणि त्यांना जर तो विषय समजून सांगितला की अकृषिक रोजगाराची टक्केवारी कशी कमी करण्यात आलेली आहे, उद्योगधंदे कसे कमी करण्यात आलेले आहेत, ते जर त्यांना दाखवले आणि सांगितले आणि त्यांनी जर चौकशी जर लावली आणि सत्य अहवाल जर मागून घेतला जिल्हाधिकाऱ्याकडून, तर मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की 2 महिन्याच्या आत मुरुड नगरपालिका होईल. पण सरकार तेवढं गांभीर्यपूर्वक त्या प्रश्न सोडवण्यासाठी तयार असला पाहिजे की नगरपालिका खरंच आपल्याला करायची. 1 वर्षाची सुद्धा आपल्याला वाट बघायची गरज नाही. कायदेशीर दृष्टिकोन न्यायप्रविष्ट जरी असलं तर शासनानं जर निर्णय घेतला आणि त्यांना जर खरा अहवाल मागून घेऊन ते अंतिम अधिसूचना काढू शकतात आणि ते सरकारी वकिलामार्फत कोर्टात सुद्धा उत्तर मांडू शकतात. असं काही नाही आहे की 184 दिवस वाट पाहण्याची बी गरज नाही आपल्याला आणि 1 वर्षसुद्धा वाट पाहण्याची गरज नाही. पुढील विस्तृत माहिती आपले गजानन साबळे देतील. सर्वांना सप्रेम जय भीम. मी गजानन साबळे की आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये की मुरुड नगर परिषद कशा पद्धतीनं रद्द करण्यात आली त्याचा थोडासा उहापोह करणार आहोत. 2019ला मुरुड नगर परिषद करण्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढण्यात आलेली होती. सदरील अधिसूचनेला मुरुडमधील काही राजकीय लोकांनी आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुरुड नगर परिषद होण्यास पात्र नाही आणि ते होऊ नये. म्हणजे आक्षेप कुणी घेतला तर श्री लक्ष्मीकांतजी तवले यांनी मुरुड नगर परिषदला आक्षेप घेतला. त्याच्यासोबत नाडेमधून कोणतरी नाव प्रकाश नाडे बहुतेक तर हे 3-4 प्रकाश नाडेमधून कोणतरी 3-4 नाव होती आणि प्लस लक्ष्मीकांतजी तवले होते याच्यामध्ये. ह्या सर्वांनी आक्षेप असा घेतला की मुरुड नगर परिषद करण्यात येऊ नये. का करण्यात येऊ नये तर त्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री श्रीकांत की यांचा एक अहवाल तयार केला आणि तो अहवाल शासनाला दिला. आता खरं तर हा अहवाल इतका हास्यास्पद आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की मुरुड जिल्हा लातूर हे गाव लातूरपासून 26 किलोमीटर अंतरावर पश्चिमेस लातूर बार्शी राज्य क्रमांक 77 या राज्यमार्गावर वसले आहे. किती? 26 किलोमीटर. आज कुठल्याही शाळेतल्या एखाद्या 1ली-2रीच्या मुलाला जरी विचारलं की बाळा लातूरचं अंतर किती आहे मुरुडपासून, तर तो सांगेल की 36 किलोमीटर आहे. तर जिल्हाधिकारी सांगतायत तत्कालीन 26 किलोमीटर. कुणाला कागद पाहिजे असतील तर घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून. त्यानंतर दुसरा निकष असतो म्हणजे नगर परिषद करण्यासाठी की तुमचं अकृषिक उत्पन्न जे आहे, अकृषिक उत्पन्न हे 35% जास्त असायला हवं. आता अकृषिक उत्पन्न म्हणजे काय की जे उत्पन्न शेतीवरती आधारित नाही. आता मुरुड ओळखलं जातं हे त्याच्या बाजारपेठेमुळं. उदाहरणार्थ की आजूबाजूच्या 40 खेड्यातील लोकांना जेव्हा लग्नाचा बस्ता बांधायचा असतो, भांडी घ्यायची असतात, कपडे घ्यायचे असतात, घरावर टाकायचे पत्रे घ्यायचे असतात, की घर बांधण्यासाठी सळ्या घ्यायच्या असतात, सिमेंट घ्यायचे असतात, ते घेण्यासाठी त्यांना मुरुडलाच यावं लागतं. मुरुडमध्ये आजच्या घडीला नाही म्हणलं तरी 8 ते 10 वीटभट्ट्या कार्यान्वित आहेत. ह्या प्रत्येक वीटभट्टीवरती कमीत कमी 200-300 लोक काम करतात. म्हणजे नाही म्हणलं तरी एक 2-3 हजार लोकांना उत्पन्न म्हणजे रोजगार तिथं मिळतो. त्यानंतर मुरुडचा भुसार बाजार आहे, जे की दुकानं जवळजवळ 150-200पेक्षा जास्त असतील ना. एक 200पेक्षा जास्त भुसार दुकानं आहेत. त्या प्रत्येक दुकानात 2-3 लोक तरी कामाला आहेत. मुरुड येथील प्रसिद्ध भांड्याची दुकानं आहेत ज्यांचा व्यापार आजूबाजूच्या 7 ते 8 जिल्ह्यांसोबत चालतो. म्हणजे त्या 7-8 जिल्ह्यांचे मुख्य व्यापारी इथे येऊन व्यापार करतात. तर अशा पद्धतीनं जर इथली अकृषिक उत्पन्न काढलं तर 2015च्या अहवालानुसार, त्यावेळेस कलेक्टरनी जो अहवाल दिला होता त्याच्यानुसार हे उत्पन्न 40%पेक्षा जास्त आहे.
आणि तोच अहवाल जेव्हा 2019चे तत्कालीन कलेक्टर अहवाल देतात तेव्हा त्या अहवालामध्ये ही टक्केवारी होते 17वरती. 40वरून टक्केवारी फक्त 4 वर्षांमध्ये 23% घसरून 17% जाते. कशी काय? म्हणजे यामागचं नेमकं कारण काय? मुरुडमध्ये काय मोठा असा पूर आला होता ज्याच्यामध्ये हे सगळं वाहून गेलं? ही सगळी इथली जी उत्पन्नाची जी स्रोत होते, जी साधनं होती, ती सगळी वाहून गेली का? काय एखादा भूकंप आला आणि त्या भूकंपामध्ये हे गडूप झालं? हे कुठल्याही शहरामध्ये शक्य नाही की अचानकपणे 4 वर्षामध्येच 23% का नाही रोजगार कमी होतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी की याच्यातच की मी वाचून सांगतो, मी कलेक्टर साहेबांचा अहवाल आहे हा, कुणी म्हणजे मनाचं बोलत नाही आहे, तत्कालीन कलेक्टर सांगतात हे. सन 2011च्या जनगणनेचा विचार करता 2011 साली मुरुड गावातील 10,254 व्यक्ती कामांत गुंतलेले होते. त्यापैकी 1,328 व्यक्ती शेतकरी तर 4,517 व्यक्ती कृषी मजूर होते. यावरून लोकसंख्येपैकी 4,409 व्यक्ती अकृषिक व्यवसायात असल्याचे दिसते. म्हणजे किती टक्के? 16% म्हणलंय. ह्यांना टक्केवारी सुद्धा काढता येत नाही. हे कलेक्टर झालेत, IAS झालेत. की जर 4,409 लोक अकृषिक म्हणजे मजूर आहेत तर 10,254 पैकी तर किती टक्के लोक राहतात? 42%. 42% हे आपलं अकृषिक उत्पन्न आहे. आणि आपले जिल्हाधिकारी साहेब काय म्हणतात की हे 16.97% आहे. टक्केवारी चुकवली आहे. आकडेवारी बरोबर आहे, टक्केवारी चुकवली. मग शासनानं काय म्हणावं, अरे हे 35% नाही 16% आहे, मारा रिजेक्ट, दिलं फेकून. ही अशी पद्धत आहे. आणि अशा पद्धतीनं हे नगर परिषद रद्द करण्याचा घाट या लोकांनी घातला. की मंत्रालयामध्ये असताना की या सगळ्या विषयाचा फॉलोअप माझ्याकडेच होता. जयदीपने 2012ला हे प्रकरण दाखल केलं होतं. 12 ते 19 दरम्यान मी या प्रकरणाचा फॉलोअप घेतला. त्याच्यानंतर राज्यपालांकडून ह्याचं राजपत्र निघलं, अधिसूचना निघली आणि ह्या आक्षेप नोंदवल्यानंतर ही नगर परिषद रद्द करण्यात आली. का रद्द करण्यात आली? म्हणजे ह्याचं म्हणजे उद्देश काय होता ह्या लोकांचा रद्द करण्याच्या मागे? की निधी वाढला असता मुरुडचा, मुरुडची विकास कामं झाली असती आणि स्वतंत्रपणे विकास कामं झाली असती. आणि मुरुडच्या हे जे तथाकथित मोठी लोक आहेत की मक्तेदारी आहे, नगर परिषदेच्या रूपानं ही मक्तेदारी तोडून टाकण्यात आली असती. तुम्ही म्हणाल कसं? तर नगरसेवक हा स्वतंत्र आहे, कुठलंही काम करायला स्वतंत्र आहे, तो कुणाला बांधील नाही. जसं आत्ता ग्रामपंचायत सदस्याला प्रत्येक गोष्टीसाठी सरपंचाकडं आणि ग्रामसेवकाकडे बघावं लागतं, त्यांची विनंती करावी लागते, विनवणी करावी लागते. पण जेव्हा ग्रामसेवक या गावामध्ये येईल, म्हणजे नगर परिषद जेव्हा होईल, तेव्हा ग्रामसेवक हा स्वतंत्र असेल स्वतःचं काम करायला. त्याच्यासाठी स्वतंत्र निधी असतो आणि कुणाच्या हाताकडे त्याला बघण्याची गरज नाही. याच्यामध्ये ह्यांची मक्तेदारी तुटेल ही भीती मनात बाळगून त्यांनी काही लोकांना, शासकीय लोकांना हाताशी धरून हे असे चुकीचे अहवाल तयार केले आणि त्या माध्यमातून मुरुड नगर परिषद रद्द करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. आता परत नव्यानं हे नगर परिषद नगरपालिका करू म्हणत आहेत. तर त्यांचं निश्चितच स्वागत आहे. जर ते नगर परिषद करत असतील तर सर्वात पहिले त्यांचा सत्कार आम्हीच करू. आणि जर हे काहीतरी मलमपट्टी करण्याचं त्यांचं म्हणजे हे असेल तर गावाला आम्ही अगोदर सांगू इच्छितो की हे नगर परिषद रद्द करून यांनी खूप मोठं पाप केलेलं आहे. गावाच्या विकासाच्या मध्ये खूप मोठा अडथळा या अडगळ ह्या लोकांनी उभी केलेली आहे. आणि ह्यांचे जे आता इमेज म्हणजे इमेज नीट करण्याचे किंवा ह्यांची जी डॅमेज झाली इमेज आहे ते नीट करण्याचे जर ते मनसुबे त्यांचे डोक्यात असतील तर ते लोकांनी हाणून पाडावेत. लोकांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या नगर परिषदेच्या आणि मुरुडच्या विकासाच्या मारेकऱ्यांना की त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मी विनंती करतो. MIDCच्या संदर्भात असं आहे की जसं तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं आहे की एखादं विकास काम चालू असतं किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं ते विकास काम हातात घेतलेलं असतं आणि मध्येच हे जातात, त्याचं एखादं निवेदन तयार करतात, मोठ्या नेत्यापाशी जायचं, साहेब निवेदन म्हणायचं, एक फोटो काढायचा आणि लगेच सगळीकडे सोशल मीडियावरती टाकायचा, बॅनर लावायचे. तोच प्रकार आहे.
वेगळं काही नाही याच्यात. हे जिल्हा उद्योग केंद्राचा हा बैठकीचा इतिवृत्तांत आहे की 15 जानेवारी 2025 रोजी ही बैठक झाली होती. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. त्या बैठकीचा हा अहवाल आहे आणि ह्या अहवालामध्ये बैठकीच्या इतिवृत्तामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे मी माझ्या मनाचं बोलत नाही आहे, कुणाला पाहिजे असेल तर याची कॉपी आहे, कुणीही घेऊन जावी. मुख्य मुरुड MIDCच्या संदर्भात इतिवृत्तामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडलेला आहे की मुरुड तालुका लातूर येथे MIDC स्थापन करण्याबाबत याबाबत तहसीलदार लातूर यांना दिनांक 9/6/2023, 31/7/2024 आणि 18/9/2024 रोजीच्या पत्रान्वये अहवाल देण्याबाबत कळविलेले असून सदर अहवाल अद्यापपर्यंत अप्राप्त असल्याचे प्रादेशिक अधिकारी MIDC यांनी सांगितले आहे. याबाबत तलाठी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना भेटण्याबाबत प्रादेशिक अधिकारी MIDC यांना माननीय अध्यक्षांनी सूचना दिल्या. तसेच या आठवड्यात उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून मुरुड येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत. की कधी 2023मध्ये एक पत्र दिलं आहे, 2024मध्ये एक दिलं आहे आणि 24मध्येच 2 महिन्यांनी परत अजून एक पत्र. आत्तापर्यंत 3 पत्र तहसीलदारांना कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत, परंतु तहसील साहेबांकडून अजून एकही रिप्लाय त्या पत्राला गेलेला नाही आहे मुरुड MIDC करण्याबाबत. की हे ज्या समितीचे अध्यक्ष असतात, MIDCच्या समितीचे अध्यक्ष ते कलेक्टर असतात. कलेक्टर मॅडमनी वारंवार सूचना देऊनही तो अहवाल आत्तापर्यंत त्यांना प्राप्त झालेला नाही आहे. जेव्हा पण अहवाल जाईल त्याच्यापुढे MIDC करण्याबाबत त्या तत्काळ ॲक्शन घेतील. यात यांचा कुठलाही पाठपुरावा दिसून येत नाही. म्हणजे जे गावातील जे लोक म्हणत आहेत की आम्ही MIDC करणार, त्यात त्यांचा कुठलाही पाठपुरावा नाही आहे. ही फक्त त्यांची जुनीच सवय आहे. एखादा कार्यकर्ता काम करत असतो, त्या कार्यकर्त्यानं किंवा प्रशासनानं कधीकधी काही गोष्टी बाय डिफॉल्ट येतात की शासनाच्या धोरणामध्येच ते असतं की इतक्या लोकसंख्येचं गाव आहे तर तिथं उपजिल्हा रुग्णालय करा, तितक्या लोकसंख्येचं गाव आहे तर तिथं नगर परिषद करा. ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या ऑलरेडी धोरणामध्ये असतात. ह्या धोरणाचा भाग म्हणूनच MIDC मुरुडमध्ये होणार आहे. त्यासाठी शासनानं अहवाल देखील मागवलेले आहेत. हे जे म्हणत आहेत हे ऑलरेडी एखादं काम झालेलं आहे किंवा होणार आहे, त्या कामाचं श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे. दॅट्स इट. बीर चांद पाशा सय्यद राहणार मुरुड. आज या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं गावकऱ्यांना सांगावं असं वाटतंय की मुरुड येथे जनता दरबार भरविण्यात आला होता आणि त्या जनता दरबारामध्ये मुरुड नगर परिषद करण्याबाबत निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनाची दखल अद्यापही कुणी घेतलेली नाही. फक्त तोंडबारवलही करण्यात आलेला आहे. विशेष करून आमदारांनी, खासदारांनी या नगर परिषदेकडे लक्ष द्यावं आणि माझ्या गावच्या विकासाकडं झुकतं माप द्यावं. कारण आमच्या गावच्या विकासादरम्यान झालेला जे खंडोबा झालेला आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. कारण ह्या गावच्या विकासादरम्यान कुणीही आवाज उठवत नाही. आवाज उठलं त्या आवाज उठवण्याला दाबलं जातं आहे. परंतु आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून हा आम्ही आवाज उठविलेला आहे आणि आमदारांनी, खासदारांनी ह्या नगर परिषदेच्या बाबतीत विशेष लक्ष द्यावं आणि हे काम करावं एवढीच विनंती करतो. तसेच MIDCच्या माध्यमातून या संघर्ष समितीच्या माध्यमातून निवेदनं दिलेली आहेत MIDC आमच्या मुरुडला व्हावी म्हणून. त्या निवेदनाची दखल तहसीलदारांनी घेऊन जिल्हाधिकारी मॅडमने तहसीलदारांना निवेदन करून आपल्या गावातील ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भात सर्व माहिती मागविलेली होती. त्याची पूर्तता करावी म्हणून पत्रव्यवहार केले होते. परंतु गावातील काही लोकांनी ती पत्रव्यवहार केलेले नसल्यामुळं ते सध्याला पेंटिंगमध्ये आहे. तरी हा मुद्दा आमदार, खासदारांनी विशेष लक्ष देऊन आमच्या गावच्या विकासासाठी झुकतं माप द्यावं एवढीच मी विनंती करतो. आणि